जोड शब्द म्हणजे दोन, या दोन जोड शब्दामध्ये काय होतात, विशेषतः जोडीने शब्द येतात, दोन शब्द एकत्र येतात. उदाहरणार्थ आपण इथं भाजी भाकरी, आपण एक उदाहरण पाहूया. भाजी आणि भाकरी हे दोन्हीही वेगवेगळे शब्द आहेत. भाजी हा शब्द वेगळा आहे आणि भाकरी हा शब्द वेगळा आहे. याच्यामध्ये हे दोन्ही एकत्र येऊन नवीन शब्द तयार झाला, म्हणून याला जोड शब्द असं म्हणायचं. हे लक्षात घ्या. त्याच्यात जोडाक्षर नसतात. जोड अक्षर आणि जोड शब्द हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर केर कचरा, याच्यामध्ये दोन शब्द आहेत, केर आणि कचरा. केर आणि कचरा हे दोन शब्द आहेत. या दोन्हीही शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार झालेला तो जोड शब्द आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. तर जोड शब्दामध्ये शब्द विशेषतः जोडीने येतात, म्हणजे शब्दांची जोडी असते. यामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, म्हणजे पुन्हा पुन्हा एखादा शब्द आलेला असतो. आणखी काय आहे त्याच्यामध्ये, आणखी काय बघूया. तर जोड शब्दामध्ये जे प्रकार आहेत वेगवेगळे ते आपण बघूया. जोड शब्दाचे प्रकार. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द, म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला असतो. पुनरावृत्ती म्हणजे उदाहरणार्थ दिलेला आहे झिमझिम. झिमझिम पाऊस पडत होता. तर झिमझिम हे दोन्ही एकाच अर्थाचे आहेत, फक्त ते पुनरावृत्ती झाले. हिरवे हिरवे, हिरवे हिरवे गार गालीचे किंवा हिरवे हिरवे गवत. तर हे हिरवे आणि हिरवे हे दोन्ही या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे पुन्हा ते आलेला आहे, असं जोड शब्द आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन काही जोड शब्द तयार होतात. एकाच अर्थाचे दोन शब्द. एकाच अर्थाचे म्हणजे काय आहे, तर केर आणि कचरा. केर आणि कचरा. केर म्हणजे काय, तर अनावश्यक जो काही कचरा वगैरे असतो त्याला पण केर, घरामध्ये साचलेला असतो त्याला म्हणतो. आणि कचरा म्हणजे, कचरा आणि केर दोन्हीचाही अर्थ एकच आहे, पण केर आणि कचरा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि तो जोडा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर पांढरा आणि शुभ्र. पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र असा शब्द आपण वापरतो बऱ्याच वेळा. आकाशात पांढरे शुभ्र ढग होते. पांढरे शुभ्र म्हणजे, आता पांढरा म्हणजे काय आणि शुभ्र म्हणजे काय, तर पांढरा म्हणजे चा आणि शुभ्रचा अर्थ एकच आहे, की जो सफेद पांढरा आहे त्याला पांढरा आणि शुभ्र, म्हणजे हे दोन्ही एकत्र आलेत आणि एकच शब्द तयार झाला, पांढरा शुभ्र. आणखी दुसरा कोणत्या प्रकारचे जोड शब्द आहेत आपण पाहू. एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असे जोड शब्द आहेत. एक अर्थपूर्ण आणि दुसरा निरर्थक. उदाहरणार्थ किडूक मिडूक. उदाहरणार्थ किडूक मिडूक. किडूक मिडूक हा जोड शब्द आहे. आडवा तिडवा. आता याच्यातला किडूकला अर्थ आहे, मिडूकला काय अर्थ आहे नाही, पण जोड शब्द तयार झाला. आडवा, आडवाला अर्थ आहे, तिडवाला काय अर्थ आहे, आडवा तिडवा. रस्त्यात साप आडवा तिडवा पसरला होता. रामरावांच्याकडे जे काही किडूक मिडूक होते, असं म्हणजे किडूक मिडूक, आडवा तिडवा. आता याच्यामध्ये फक्त किडूकला अर्थ आहे, मिडूकला नाही. तसं एक शब्दला अर्थ आहे, दुसरा निरर्थक आहे, पण तो जोडून एक जोड शब्द तयार झालेला आहे. असे काही जोड शब्द आहेत. आणखी काय आहे, तर काही वेळा पहिल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जोडून येतो. विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे उदाहरणार्थ जमा खर्च पहा. जमा आणि खर्च. जमा आणि खर्च हे दोन्ही विरुद्ध अर्थी शब्द आहेत. जमा खर्च दोन्ही एकत्र, पण हे दोन्हीही वेगवेगळे विरुद्ध अर्थाचे आहेत. जमा होणे आणि खर्च होणे, पैसे जमा करणे
पैसे खर्च होणे हे वेगळं आहे. बरे वाईट हाही शब्द तसाच आहे. बरे आणि वाईट हे विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र आलेले आहेत आणि जोड शब्द तयार झालेले आहे. आणखी कोणता प्रकार आहे तर दोन वेगवेगळी पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. दोन वेगवेगळी पण एकाच गटातील नामे म्हणजे दोन नाम एकत्र येतात एकाच गटातले असतात. तिखट मीठ उदाहरणार्थ हळदी कुंकू आणि शंख शिंपले. हळद कुंकू शंख शिंपले असं एकच गट असतो. म्हणजे तिखट मीठ हे मसाल्याचे पदार्थ असतात. एकच हळद कुंकू हे पूजेचं साहित्य आहे एकाच गटातले असतात. ते एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. असे काही शब्द आहेत शंख शिंपले. ठीक आहे. आपण आता यावरची उदाहरण आपण पाहूया. खालील शब्दातील खालील प्रत्येक प्रश्नातील अचूक जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचा आपण फक्त सराव करू. की आपल्याला काय दिलेलं आहे तर प्रत्येक प्रश्नातील अचूक जोड शब्द तयार होण्यासाठी पर्याय म्हणजे एक शब्द दिलेला आहे आपल्याला आणि त्याला पर्यायातून अचूक शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता पहिला प्रश्न काय आहे राघू. आता पर्याय काय दिलेले आहेत बघू आपण. राघू बिगू, राघू भागू, राघू महिना आणि राघू पोपट. आता जोड शब्द आपल्याला तयार. आता हे जोड शब्द आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या गाईड मध्ये असणारे जोड शब्द आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि हे एकदा नाही तर अनेक वेळा आपण पुन्हा पुन्हा ते वाचलं पाहिजे. वाचन असेल तर आपण हे सोडवू शकतो. आता याच्यामध्ये पर्याय काय आहे राघू महिना. राघू महिना हा जोड शब्द आहे. दुसरं काय आहे चंद्र चांदणे एकच गटातला आहे. तिसरं काय आहे तिसरं काय दिलेलं आहे भाकर. आता भाकर पर्याय बघा आपण याच्यामध्ये भाकर भाकर हा शब्द दिलेला आहे. आता भाकर या शब्दाला आपण जोड शब्द तयार करायचा आहे. पर्याय बघूया. पहिला आहे मीठ भाकर मीठ, साखर नोकर तुकडा. आता आपण जोडून बघूया. आपल्याला कुठं जोडायचंय पुढं जोडायचंय इथं जोडायचा. भाकर मीठ मीठ भाकर असा जोड शब्द होतो तर तो मीठ इथं आला पाहिजे. पण इथं आपल्याला लिहायचंय का तर नाही. आपल्याला पुढे पाहिजे भाकरला जोडून पाहिजे. मग भाकर मीठ नाही होणार. भाकर साखर नाही होत तर नोकर साखर असा एक शब्द तयार होतो. भाकर नोकर नाही होणार. भाकर तुकडा पर्याय क्रमांक 4 आहे भाकर तुकडा. त्यानंतर चौथा बघा वाचा गोळा आणि पर्याय वाचा त्याचे. गोळा पर्याय वाचू आपण वजाबाकी बेरीज फळा मोकळा. आता गोळा काय आहे गोळा बेरीज असा बरोबर होईल. गोळा वजाबाकी होईल का नाही. गोळा फळा गोळा मुळा गोळा मुळा नाही चोळा मुळा असा शब्द होईल. गोळा मुळा नाही होत. म्हणजे इथं जरा थोडस इथं फसण्याची शक्यता आहे. गोळा मुळा
16 मुळा असा शब्द आहे तो जोडाक्षर. इथं गोळा बेरीज असा अर्थाचा शब्द आहे, गोळा बेरीज. ठीक आहे. पुढं पुढचा आपण पर्याय बघू, लता. आता आपल्याला कुठं लिहायचं आहे जोडाक्षर, इथं लिहायचंय की इथं लिहायचंय? आपल्याला इथं लिहायचं. इथं शब्द पाहिजे आपल्याला, पुढं नको. मग आपल्याला तो जोडून बघूया. लत्ता, मित्ता लत्ता, पिता लत्ता, कपडा लत्ता आणि भांडी लत्ता. कोणता जोड, कोणता शब्द योग्य आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आहे. इथं आपल्याला पाहिजे कपडा लत्ता असा शब्द तयार होईल. कपडा लत्ता असा पर्याय क्रमांक. त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया, पोरे. पोरे, बाळ, बाळू, बाळी, बाळे. यासाठी आपल्याला योग्य पर्याय पोरे बाळ, पोरे बाळू, पोरे बाळी, पोरे बाळे. कोणता शब्द योग्य? पोरे, पोरे बाळे हा शब्द योग्य आहे आपल्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर 7वा वाचूया आपण, वाडा. आता आपल्याला इथं शब्द पाहिजे की इकडे पाहिजे? पुढे दिलेला आहे आपल्याला इथं शब्द पाहिजे. ठीक आहे. आता वाडा, पाडा, वाडा गाडा, वाडा खोडा, वाडा लाडा. वाडा पर्याय आहे पाडा, वाडा पाडा. आता इथं अर्थ वेगळा आहे वाडा पाडाचा. वेगवेगळ्या आपण मराठी भाषेत जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगवेगळे शब्द असतात भाषेतील. आपली मराठी भाषा फार समृद्ध आहे. आपण महाराष्ट्रातच बघितलं तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात. तर वाडा पाडा, पाडा म्हणजे पाडणे या अर्थानं नाही, क्रियापदाच्या अर्थानं नाही. तर वाडा पाडा म्हणजे आदिवासी लोकांची जी वस्ती असते त्याला पाडा असं म्हणतात. आणि वाडा, वाडे किंवा वाडा तो ही वस्तीच्या अर्थानंच घेतला जातो, म्हणून तो शब्द वाडा पाडा असा आहे. म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले जातात. पाडा हा क्रियापदाच्या अर्थानं नाही शब्द याच्यात. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वाडा गाडा वाडा थोडा पर्याय नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया. नवरा, त्याला इथं शब्द आपल्याला पाहिजे पुढं. आणि आपण पर्याय वाचू त्यात, नवरा बरा, नवरा बायको, नवरा भवरा यापैकी नाही. कोणता येईल बरोबर? तर सोपा शब्द आहे नवरा बायको. नवरा बायको हा एक जोड शब्द तयार झालेला आहे, जोडून शब्द तयार झालेला. यानंतर पुढचा आपण बघू, कुंडी. कुंडी शब्द दिलेला आहे आणि याच्या अगोदर आपल्याला शब्द पाहिजे अगोदर जोडण्यासाठी. आपण जोडून बघूया एक एक शब्द. कपडे कुंडी, भांडी कुंडी, मोठी कुंडी आणि छोटी कुंडी. आपल्याला काय करायचं आहे? जोड शब्द तयार करायचा आहे. कपडे कुंडी होईल का? नाही. मोठी कुंडी नाही, हे जोडून नाही, ते वेगवेगळे येतात. मोठी कुंडी म्हणजे हे विशेषण आहे, मोठी छोटी हे विशेषण आहे. ठीक आहे, त्या कुंडीसाठी वापरली. पण भांडी कुंडी हा शब्द, भांडी शब्द जर इथं आपण लिहिला तर एक जोड शब्द तयार होतो. भांडी कुंडी, भांडी कुंडी असा एक शब्द तयार होतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. इथं आहे आपल्याला इथं शब्द शोधायचा आहे आणि शब्द दिलेला आहे रावळा. आता आपण जोडूया
मावळा रावळा, बेवळा रावळा, जाऊना रावळा आणि पाहुणा रावळा. कोणता शब्द बरोबर आहे, योग्य आहे? तर पाहुणा रावळा हा पर्याय बरोबर आहे. इथे शब्द पाहुणा असा शब्द येतो, पाहुणा रावळा. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता इथं काय दिलेलं आहे, खालील प्रत्येक प्रश्नातील खालील प्रत्येक प्रश्नातील जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. जोड शब्द नसलेला आपल्याला पाहिजे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कधी कधी आपण व्यवस्थित प्रश्न वाचत नाही मराठीमध्ये आणि मग पहिलाच पर्याय असतो आणि आपण तो चुकीचा असतो ऍक्च्युअली पर्याय, पण आपल्याला तो बरोबर वाटतो. जोड शब्द नसलेला, जोड शब्द नसलेला कोणता आहे वाचूया आपण. नवरा बायको, नदी नाला, नांगरणी आणि नवा कोरा असे 4 शब्द दिलेले आहेत. त्यातला आपल्याला जोड शब्द नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. आपण पाहूया. आपण नवरा बायको जोड शब्द कशाला म्हणतात ते आपण पाहिलेला आहे. तर नवरा आणि बायको हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. ते दोन्ही मिळून जोड शब्द तयार झाले. नदी आणि नाला हे 2 वेगवेगळे शब्द एकत्र येऊन जोड शब्द झालेला आहे. नवा कोरा हाही जोड शब्दाचा आहे. फक्त इथं नांगरणी हा एकच पर्याय असा आहे की तो एकच अर्थाचा शब्द आहे, 2 वेगवेगळे शब्द नाही. म्हणजे जोड शब्द नसलेला पर्याय आहे नांगरणी. यानंतर आपण दुसरा पर्याय बघू. सातपुडा, सोयर सुतक, साफसफाई आणि सणवार. यामध्ये जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला पाहायचा आहे. जोड शब्द नसलेला कुठला आहे? सोयर सुतक हा जोड शब्द आहे. साफसफाई जोड शब्द आहे. सणवार हाही जोड शब्द आहे. सण आणि वार हे 2 वेगळे शब्द आहेत. साफ आणि सफाई, सोयर सुतक हे 2 वेगवेगळे शब्द एकत्र येऊन जोड शब्द आहेत. तर सातपुडा हा मात्र जोड शब्द नाही. सातपुडा हे पर्वताचं, डोंगर रांगेचं, पर्वताचं नाव आहे आणि हा जोड शब्द नाही. त्यानंतर तिसरा आपण वाचू. पालापाचोळा पर्याय 2 पाऊस, 3 पूजा अर्चा, पाऊस पाणी. बघा वाचत असतानाच आपल्या लक्षात येते की तो जोड शब्द आहे की नाही. पाला पाचोळा हे 2 शब्द आहेत. पाला आणि पाचोळा. पूजा अर्चा हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. पाऊस पाणी हे दोन्ही एकत्र येऊन जोड शब्द तयार झालेला आहे. पाऊस हा एकच असा शब्द आहे की तो 2 शब्द एकत्र म्हणजे एकच शब्द आहे, एकाच अर्थाचा पाऊस म्हणून. पर्याय क्रमांक 2. आता पर्याय पुढचा प्रश्न आपण बघू. कावरा बावरा, केर कचरा, कपडा लत्ता आणि कामगिरी. आपण मागाशी पाहिले कावरा बावरा हा एक आहे. केर कचरा हाही जोड शब्द आहे. कपडा लत्ता हाही जोड शब्द आहे. फक्त आपल्याला कामगिरी हा जोड शब्द नाही. तर पुढचा आपण बघूया. नील भंडार, बाग बगीचा, बगीचा आणि पापले. सोपा आहे, तुमच्या लक्षात आला असेल. बेल आणि भंडार हा जोड शब्द आहे. 2 शब्द एकत्र आलेले आहेत. बाग बगीचा वाचत असतानाच आपल्याला लक्षात येते. बापलेख हे आहे. पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर
आपण पुढचं घेऊया. लेकरू, लग्न कार्य, लतावेली, लपून छपून. लक्षात आला असेल की जोड शब्द नसलेला शब्द याच्यात आहे दोन. लग्न कार्य, लतावेली, लपून छपून. लेकरू हा एक शब्द आहे. त्यानंतर ठीक आहे, एक तुम्ही सोडवू शकता. आपण पुढे जाऊया जरा, दुसरे पण पूर्ण करायचे. आपण अलंकारिक शब्द पाहूया. अलंकारिक शब्द म्हणजे काय, तर मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी नवनवीन अलंकारिक शब्दांचा वापर होत असतो. अलंकारिक शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय हा सकारात्मक किंवा विरोधाभास दर्शवणारा असतो. अर्थ तसाच घेण्यात येऊ नये, म्हणजे जसाच्या तसा अर्थ घेण्याची आवश्यकता नसते. त्याच्यात तो आशय सकारात्मक असू शकतो किंवा विरोधाभास दर्शवणारा असतो, म्हणजे विरोधी असलेला. खाली दिलेले अलंकारिक शब्द वाचा आणि वाक्यात म्हणजे एक उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला आहे. अकलेचा कांदा म्हणजे काय? अकलेचा कांदा म्हणजे कांदा आणि त्याचा अर्थ आहे मूर्ख मनुष्य. काय त्याचा अर्थ आहे का, म्हणजे आशयाचा अर्थ काय जसं तसं घेतला पाहिजे का? नाही. तर अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य, आणि अकलेचा खंद म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य, म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य असलेला त्याला अकलेचा खंद म्हणतात. अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. अशा अर्थाचे आहेत. तुम्ही हे शब्द वारंवार वाचले पाहिजेत. जास्तीत जास्त संग्रह तुमच्याकडं या अलंकारिक शब्दाचा असला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकाशनाची जी शिष्यवृत्तीची पुस्तकं असतात त्या वेगवेगळ्या प्रकाशनामध्ये वेगवेगळी हे शब्द असतात, आणि आपला असा अभ्यास असला पाहिजे की वेगवेगळ्या प्रकाशनाचा अशा शब्दांचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे, आणि आपण ते वारंवार वाचलं पाहिजे. आपण पुढे जाऊया. यावरचे काही प्रश्न आपण सोडवू. प्रश्न वाचू आपण. 2 प्रश्न आपण घेऊया याच्यावर. खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. वाचून घ्या प्रश्न. आणि अलंकारिक शब्द दिलेला आहे पराचा कावळा. तर पराचा कावळा याचा अर्थ काय आहे, योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. आपण वाचूया चारही पर्याय. पराचा कावळा म्हणजे कमी करून सांगणे, खोटी माहिती सांगणे, एखादी गोष्ट वाढवून सांगणे, खरी माहिती सांगणे. आता यातला आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर पराचा कावळा म्हणजे एखादी गोष्ट वाढवून सांगणे, म्हणजे अतिशयोक्ती करणे, अशा अर्थानं तो शब्द वापरला जातो. त्याच्यामध्ये अलंकारिक शब्द पराचा कावळा म्हणजे शामरावांना नेहमीच पराचा कावळा करण्याची सवय आहे. याचा अर्थ काय? पराचा कावळा करण्याची म्हणजे कावळा करतात का तयार नाही, तर कोणतीही गोष्ट वाढवून सांगायची, अतिशयोक्ती करून सांगायची. म्हणजे त्याच्यात ती गोष्ट छोटी असते पण उगीच त्याचा ती मोठी करून वाढवून सांगायची, त्याला पराचा कावळा करणे असं म्हणतात. प्रश्न दुसरा आपण वाचू. पिकले पान. पिकले पान म्हणजे काय? पिकले पर्याय वाचून घेऊया. आपण नेहमी कोणताही प्रश्न सोडवत असताना आपल्याला नेहमी आपण चारही पर्याय वाचल्याशिवाय आपला पर्याय निश्चित करायचा नाही. पिकले पान तरुण, 2 म्हातारा,
पान पिकणे आणि पानाचा रंग पिवळा पडणे. आता पिकले पानचा जर आशयानुसार शब्दाचा अर्थ घेतला तर पानाचा रंग पिवळा पडणे म्हणजे त्याला पिकलेलं पान म्हणतो आपण, बरोबर. पण पिकले पानाचा अर्थ असे पाहिला अर्थ असा आहे तर म्हातारा मनुष्य त्याला पिकलं पान म्हणतो आपण. म्हाताऱ्या मनुष्याला आपण पिकलं पान असं म्हणतो. आपण पुढे जाऊ. शेंदाळ शिपाई. शेंदाळ शिपाई असा अर्थ आहे, असा अलंकारिक शब्द आहे. त्याचा अर्थ आपण शोधू. पर्याय वाचूया आपण. गरीब व्यक्ती, भीक व्यक्ती, कपटी व्यक्ती, भित्री व्यक्ती. काय शेंदाळ शिपाईचा अर्थ आहे? शेंदाळ शिपाईचा अर्थ आहे भित्री व्यक्ती. जो भित्री आहे त्याला म्हणजे जो माणूस घाबरतो त्याला शेंदाळ शिपाई असं म्हणतात. त्यानंतरचा आहे कुंभकर्ण. आता कुंभकर्ण कोणाला म्हटलं जातं? तर कुंभकर्ण तुम्हाला माहिती आहे रावणाचा भाऊ, म्हणजे रामायणातील एक पात्र आहे ते. खूप झोपायचं, 6 महिने झोपायचं, 6 महिने ते जाग असं म्हणतात. एकदा झोपला की तो खूप झोपायचा. मग आता कुंभकर्ण कोणाला म्हटलं जाईल? रागीट माणसाला म्हटलं जाईल का? खादाड माणसाला म्हटलं जाईल का? झोपाळू माणसाला म्हटलं जाईल का? लवकर उठणाऱ्या माणसाला म्हटलं जाईल का? तर जो झोपाळू आहे त्याला कुंभकर्ण म्हणतात. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया आपण, 5वा. रामबाण. रामबाण म्हणजे, आणि पर्याय बघू आपण. रामाचा बाण, खरी व्यक्ती, अचूक गुणकारी आणि राजा. रामबाण म्हणजे काय? रामबाण, रामबाण म्हणजे अर्थ आहे अचूक गुणकारी. रामबाण उपाय म्हणजे एखाद्या आजारावर रामबाण उपाय आहे म्हणजे काय? अचूक गुणकारी, की त्याचा गुण येतो त्याला आपण रामबाण असं म्हणतो. म्हणजे अचूक गुणकारी म्हणजे जर आजारी व्यक्ती असेल तर आपण म्हणतो ना त्याला हे औषध रामबाण आहे म्हणजे काय? अचूक गुणकारी आहे म्हणजे त्याचा गुण येईल, योग्य आहे त्या दृष्टीने असं. त्यानंतर पुढं पुढचा प्रश्न आपण बघू. खालील प्रत्येक प्रश्नातील शब्द गटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय निवडा. अलंकारिक शब्द नसलेला. आता आपण हे पटपट घेऊया, आपल्याला आणखी पूर्ण करायचं आहे. तर अलंकारिक शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय खडाष्टक, कळीचा नारळ, पांढरा सिंह आणि 14वी रत्न. याच्यामध्ये खडाष्टक हे अलंकारिक शब्द आहे. कळीचा नारद आहे, हाही अलंकारिक शब्द आहे. कळीचा नारद म्हणजे भांडण लावणारा मनुष्य. 14वे रत्न म्हणजे मार देणे. पोलिसांनी चोराला 14वे रत्न दाखवल्यावर तो घडाघडा बोलू लागला. पण पांढरा सिंह हा अलंकारिक शब्द नाही. तर पांढरा हत्ती हा अलंकारिक शब्द आहे. पांढरा हत्ती म्हणजे पांढरा हत्तीचा अर्थ वेगळा आहे. एखादी गोष्ट सांभाळण्यास आपल्याला वाढव्य असणे किंवा ते आपण सांभाळू शकत नाही, त्याचा खर्च मोठा असणे वगैरे, त्याला पांढरा हत्ती असं म्हणतात. पांढरा सिंह नाही. त्यामुळं हा पर्याय अलंकारिक शब्द नसलेला. त्यानंतर दुसरा बघूया आपण. भाग्यवान, कळसूत्री बाहुली, झापीली मूठ आणि दळूबाई. आता अर्थ बघूया आपण. कळसूत्री बाहुली म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या इशाऱ्यावर काम करणारा त्याला कळसूत्री बाहुली म्हणतात. म्हणजे बाहुल्या ज्या असतात की ज्याला आपण बोटावर असं नाचवतो, ते धागे वगैरे असतात, तुम्ही पाहिलं असेल सर. तर ते कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या व्यक्ती कळसूत्री बाहुली म्हणतात. झापीली मूठ म्हणजे काय? एखादी गुपित गोष्ट असते ती लोकांच्या समोर जाहीर नसते, त्याला झापीली मूठ असं म्हणतात. दळूबाई म्हणजे भित्री व्यक्ती,
त्याला दळूबाई असं म्हणतात. भाग्यवान हा मात्र अलंकारिक शब्द नाही, तो एक साधा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. अजात शत्रू, भैरव, बाजार हाट आणि सदावर्त याच्यामध्ये हा जोड शब्द आहे, अलंकारिक शब्द नाही. आपल्याला थोडस गोंधळ होतो प्रश्नामध्ये की ते जोड शब्द, अलंकारिक शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द, तर ते आपल्याला त्याचा फरक आपल्याला समजला पाहिजे. त्यानंतर पुढचं बघू आपण. बृहस्पती, राखांगोळी, मोगलाई आणि कल्पवृक्ष. तर बृहस्पती, रांगोळी, मोगलाई, कल्पवृक्ष हा जोडाक्षर सॉरी अलंकारिक शब्द नसलेला आहे. कल्पवृक्ष शब्द समूहाबद्दलचा एक शब्द आहे, म्हणजे आपण जे कल्पना करतो ते देणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष असा अर्थाचा आहे. त्यानंतर सांबार चौकशी, घर कोंबडा, गाय वासरू, गोगलगाय. हा म्हणजे सांबार चौकशी, घर कोंबडा आणि गोगलगाय हे काय आहेत? अलंकारिक शब्द आहेत. गाय वासरू मात्र हा जोड शब्द आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2. आपण पुढे जाऊ. आता आपण रिकाम्या जागा बघू. आपण असा एक प्रश्न येतो की अलंकारिक शब्द वर रिकामी जागा येऊ शकते. तर त्याच्यामध्ये बघू आपण. अतिशय मूर्ख माणसांना टिंबटिंब म्हणतात. अतिशय मूर्ख माणसांना काय म्हणतात? आता मूर्ख माणसांना इथं 2 पर्याय दिलेले आहेत बघा. आपलेचा खंदक आहे, आपलेचा कांदा आहे. मगाशीच आपण वाचलं कुशल चेंडू आहे, दरिद्री नारायण आहे. तर मूर्ख माणूस आहे, अतिशय मूर्ख. मूर्ख माणसाला अकलेचा कांदा म्हणतात, पण अतिशय मूर्ख माणूस असेल तर त्याला अकलेचा खंदक असं म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. अतिशय मूर्ख माणूस असा अर्थ. आता आपण पुढे जाऊया. गुन्हा केल्यावर कैद्यांना टिंबटिंब जाऊन राहावे लागते. गुन्हा केल्यावर कैद्यांना टिंबटिंब जाऊन राहावे लागते. तर गुन्हा केल्यावर कैद्यांना कुठं जाऊन राहावं लागतं? पर्याय बघू. बिन भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात, सरकारी घरात, बिन कुलपाच्या घरात. आता गुन्हा केल्यावर काय त्याला कुठं जावं लागतं? तुरुंगात. तुरुंग म्हणजे बिन भाड्याचं घर असं त्याला म्हटलं जातं अशा अर्थाने. तर बिन भाड्याच्या घरात म्हणजे पर्याय आहे आपला 1, बिन भाड्याच्या घरात. त्यानंतर आपण याचे त्याला सांगून भांडण लावणारा जणू टिंबटिंबच होतो. याचे त्याला सांगून भांडण लावणारा पर्याय आहे बोके संन्याशी, कळीचा नारळ, कर्णाचा अवतार आणि सिकंदर. कोण आहे भांडण लावणारा? कोण? मगाशी सांगितलं भांडण लावणारा आहे तो कळीचा नारदा. यानंतर पुढे जाऊया. श्रीमंत कर्तृत्ववान वडिलांच्या गर्विष्ठ मुलाला अलंकारिक भाषेत टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? सर्किट म्हणतात, बिघडलेला मुलगा म्हणतात, बाजीरावचा बेटा म्हणतात, किशोर भैरव म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 बाजीरावचा बेटा असं म्हणतात. आपण पुढे जाऊ. अलंकारिक शब्द आहेत चौकोनात दडलेल्या
खालील प्रत्येक प्रश्नातील चौकोनात दडलेल्या अलंकारिक शब्दाचा अचूक असा पर्याय निवडा. आता चौकोनात दडलेल्यावरून आपल्याला अलंकारिक शब्द तयार करायचा आणि पर्याय आपण दिलेले आहेत. तर पर्यायाचे अर्थ आपण बघूया जरा. भक्तिभावाने देणे, अन्नछत्र, गरिबांची कदर ठेवणे, भक्तिभावाने अर्पण केलेली साधी गोष्ट. आणि इथं काय तयार होते, आपल्याला दोन्ही बाजून आपल्याला जाऊ शकतो बघा. याचे जर अर्थ आपल्याला कळले तर त्याच्यावरून आपल्याला तो शब्द आठवेल. तो शब्द आपल्याला याच्यात आहे का शोधायचा आहे, असंही करता येईल. किंवा दिलेल्या जे अक्षर आहेत त्याच्यावरून एक शब्द तयार करायचा, अलंकारिक शब्द. पण याच्यावरून गेलं तर फार सोपं आहे बघा. भक्तिभावाने अर्पण केलेली साधी गोष्ट, त्याला आपण सुदाम्याचे पोहे असं म्हणतो. की पौराणिक कथा आहे की कृष्ण आणि सुदामा हा मित्र असतो. कृष्ण हा राजा असतो, सुदामा हा एक साधा गरीब साधा मनुष्य असतो. आणि ते दोघे एकत्र गुरुच्या घरी शिकत असतात. आणि जेव्हा मोठे होतात ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि तो भेटायला आल्यानंतर तो काय घेऊन येतो, तर तो गरीब सुदामा पोहे घेऊन येतो आणि त्या मित्राला देतो. एक राजा असलेला मित्र की ज्याचा महाल आहे असं आणि वैभव आहे, ज्याच्याकडे नोकर चाकर आहे, तसं अतिशय श्रीमंत अशी व्यक्ती आहे. आणि त्या मित्राला काय देतो, तो पोहे देतो. पण ती अतिशय भक्तिभावाने अर्पण केलेली गोष्ट म्हणून त्याला तेव्हापासून सुदाम्याचे पोहे असं आपण म्हणतो. सुदाम्याचे पोहे म्हणजे भक्तिभावाने केले. याच्यामध्ये आहे बघा सुदाम्याचे पोहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. आपण पुढं आता इथं 4च दिलेले आहेत. त्याच्यावरून एक शब्द लगेच तयार होईल. काय तयार होईल, वाम पुक्षी. आता वाम पुक्षी म्हणजे काय, बाष्पळ गोष्ट, हिंदू व्यक्ती, गरीब व्यक्ती की दुपारच्या जेवणानंतर घेतलेली विश्रांती. वाम पुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर घेतलेली विश्रांती अशा अर्थानं आहे. पुढे पण आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडू शकता. आपण पुढे जाऊया. शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे. खूप बोलताना अनेक वेळा आपण खूप वेळा अनेक शब्द वापरून आपले म्हणणे सांगण्याऐवजी एकच परिणामकारक व नेमकेपणाने शब्द वापरला जातो. त्यालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ, अनेक गोष्टीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारी व्यक्ती, याबद्दल आपण अष्टावधानी असा शब्द वापरतो. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्या एका वेळी लक्ष ठेवणारी व्यक्ती जी असते त्याला अष्टावधानी. अवधान म्हणजे लक्ष, अष्टावधान म्हणजे सर्व बाजूला सर्व अनेक गोष्टींवर एका वेळी लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला अष्टावधानी आहे. उदाहरणार्थ खाली पण दिलेले आहे, जरा वाचूया आपण. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय, ज्याचा तळ लागत नाही असा अथांग, आधी जन्मलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज, मोजता येणार नाही असे अगणित, अशा अर्थाने हे आपल्याला वाचणं गरजेचं आहे नियमितपणे. वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकातील जे शब्द आहेत ते आपण शब्द समूहाबद्दल आपण नियमित वाचणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. आता यावरचा थोडासा काही शब्दांचे बघूया. खालील प्रत्येक प्रश्नातील शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. मनाला पाझर फोडणारे. मनाला पाझर फोडणारे पर्याय आहेत, वाचा. हृदयस्पर्शी, घरभेदी, हृदयद्रावक आणि मनमोहक. आता मनाला पाझर फोडणारा, मग ते हृदयस्पर्शी असतं का, हृदयाला स्पर्श करणारा हृदयस्पर्शी. घरभेदी म्हणजे काय,
की शत्रूला जाऊन मिळालेला मनुष्य घरभेदी. मनमोहक काय तर मनाला मोहणारा असं. मग मनाला पाझर फोडणारे म्हणजे हृदय द्रावक अशा अर्थानं हृदय द्रावक मनाला पाझर. आता दुसरा प्रश्न आपण वाचू. केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा परोपकारी, कृतकृत्य, कृतज्ञ, कृतज्ञ. तर इथं थोडस गडबड होऊ शकते तुमची. कृतज्ञ आणि कृतज्ञ. आता परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारा. कृतज्ञ म्हणजे काय? कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा, जाणीव नसलेला, त्याला कृतज्ञ असं म्हणतो आपण. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार लक्षात ठेवणारा, जाणणारा, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आता पुढचं वाचूया आपण. हत्तीला काबूत ठेवणारा. हत्तीला काबूत ठेवणारा कोण? पर्याय वाचू. मदारी, माहूत, हत्तीभूत आणि दरवेश. आता याचे अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यासाठी वाचन आवश्यक आहे. हत्तीला काबूत ठेवणारा. मदारी कोणाला म्हटलं जातं? मदारी माकडाचा खेळ करणारा. जो माकड पाळतो आणि त्याचा खेळ करून दाखवतो त्याला मदारी असं म्हणतात. दरवेशी कोणाला म्हटलं जातं? अस्वलाचा खेळ करणारा, त्याला दरवेशी असं म्हटलं जातं. हत्तीभूत कोणाला म्हटलं जातं? असा शब्दच नाही हत्तीभूत, त्याला काही अर्थ नाही. माहूत मात्र आहे. तर हत्तीला काबूत ठेवणारा, हत्तीचं संचलन करणारा म्हणजे हत्तीला सांभाळणारा किंवा त्याला काबूत ठेवणारा तो माहूत. हत्ती चालवणारा असतो त्याला. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे. देवाची मूर्ती असते तो देवालयातील भाग. देवाची मूर्ती असते तो देवालयातील भाग. पर्याय वरांडा, देवघर, गाभारा आणि मंदिर. आता देवाची मूर्ती असते. देवालय म्हणजे काय तर मंदिर आहे. मग वरांडा कुठं असतो? तर वरांडा आपल्याला शाळेला किंवा एखादी सार्वजनिक इमारत बाहेरचा भाग असतो त्याला वरांडा म्हणतो. घराचा जो बाहेरचा भाग त्याला उसरी म्हणतो आपण. देवघर कुठं असतं? घरामध्ये असतं. घरामध्ये देव ठेवण्याची जी जागा असते त्याला आपण देवघर असं म्हणतो. मंदिर आहे, मंदिरात देव असतो पण मंदिराच्या आतमध्ये असा एक भाग असतो की तिथं देवाची मूर्ती असते. मंदिरामध्ये सुद्धा अनेक भाग असतात. तर गाभारा जो आहे त्याला गाभारा म्हणतात. देवाची मूर्ती असतो तो देवालयातील भाग त्याला गाभारा असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3. पण पुढं घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा. घोडागृह, मोठा तबेला, पागा. आता घोडा बांधण्याची जागा आहे त्याला 2 शब्द आहेत. एक तबेला आहे आणि पागा असं एक म्हणतात. पागा. पागा असाही शब्द आहे. किल्ल्यातील पागा असा असतो. मग इथं आपल्याला पर्याय तबेला दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. तर इच्छा गाय, कामधेनू, देवगाय, चिंतामणी. तर सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू. आणि कल्पना केलेल्या गोष्टी मिळवून देणारा वृक्ष कल्पवृक्ष असं म्हणतात. तर हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर विवाह संबंधामुळे 2 कुटुंबामध्ये निर्माण झालेले नाते. सासरचे नातेवाईक, सोय करणारे लोक, सासर का सोयरी. विवाह संबंधामुळे जेव्हा एक विवाह होतो तेव्हा 2 कुटुंबातील एक नातं तयार होत असतं. 2 कुटुंबामध्ये त्याला आपण सोयरीक असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर देवापुढे सतत जळत जाणारा दिवा. ज्योत, निरांजन, नंदादीप आणि समय. तर आहे पर्याय नंदादीप. ठीक आहे. आज आपण
अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि जोड शब्द असे 3 प्रकारचे प्रश्न पाहिले. तीनही गोष्टी अशा आहेत की ज्याचं वाचन आवश्यक आहे. आपण नियमितपणे वाचन केलं पाहिजे. जे वेगवेगळे प्रकाशन आहे त्या प्रकाशनात वेगवेगळे जे शब्दसंग्रह आहे त्याचं नियमित वाचन करणं आवश्यक आहे. तर आपल्याला याच्यावरचे प्रश्न पण सोडू शकतो.